हे काम करायचं नसतानाही आहानला ते करावंच लागणार होतं. तो निघत असतानाच कल्याणीच्या अजून 2 मैत्रिणींनी आहानला कामं सांगितली. आहान चुपचाप त्यांची कामं ऐकत होता आणि तेवढ्यात त्याची नजर समोर भिंतीवर लागलेल्या शनायाच्या फोटोकडे गेली आणि तो मनातच बोलू लागला, एवढा अपमान होऊन सुद्धा मी या घरात राहतोय याचं कारण फक्त तू आहेस शनाया. कारण मला तुला गमवायचं नाहीये. आय लव्ह यू. पण हे सगळं मी जास्ती दिवस चालू देणार नाही हे मात्र नक्की. एवढं बोलून आहान तिथून निघून गेला. तो त्याची बाईक काढतच होता तेवढ्यात त्याला त्याच्या बायकोचा म्हणजे शनायाचा मेसेज आला. ऐक ना, आज तू माझ्या ऑफिसला येऊ शकतोस? एक काम होतं अर्जंट. हा मेसेज वाचताच आहानचा चेहरा खुलला आणि पूर्ण दिवसाचा ताण टेन्शन त्याच्या डोक्यातून गायब झालं. आज पहिल्यांदा शनायानं त्याला ऑफिसला बोलवलं होतं. ती एकटीच त्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती होती तिच्याकडे बघून तो खुश व्हायचा. तिचा चेहरा बघताच त्याचं सगळं दुःख निघून जायचं. त्याच्या हातात असतं तर शनायाला या जगातलं सगळं सुख त्यांनी आणून दिलं असतं आणि स्वतःला तिच्या सुखासाठी झोकून दिलं असतं. मेसेज वाचताच आहान आनंदी होऊन स्वतःशी बोलू लागला, आज पहिल्यांदाच तुम्हाला ऑफिसला बोलवलंय शनाया. मला माहिती होतं माझा वाढदिवस कोणाच्या लक्षात असो वा नसो, पण तुला नक्कीच लक्षात असणार. त्यासाठीच तू मला बोलवलंयस हे मला माहितीये. मी कधीपासून तुझ्या सरप्राईज गिफ्टची वाट बघतोय ग. हा विचार करून आहानने बाईक स्टार्ट केली आणि लगेच राणे कन्स्ट्रक्शन्सच्या ऑफिसकडे निघाला. रस्त्यात आहानला एक फुलाचं दुकान दिसलं. थोडा विचार करून आहानने बाईक थांबवली आणि वॉलेट उघडलं. त्याच्या वॉलेटमध्ये फक्त 500 रुपयाची एकच नोट होती. त्या नोटेकडे बघून आहान म्हणाला, अरे बापरे, माझ्याकडे 2च जोडी कपडे आहेत. मला या पैशांनी नवीन कपडे घ्यायचे होते. पण काही हरकत नाही, शनायापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. तिच्यासाठी फुलांचा बुके घेतो, तिला छान वाटेल. आणि त्या पैशांनी आहाननी शनायासाठी फुलांचा बुके घेतला. जसं आहानने बाईक स्टार्ट केली तसं त्याला रसिका आणि त्याची सासू कल्याणीची सगळी कामं आठवली. त्यानं एक नजर त्या तुटलेल्या सँडलवर टाकली आणि म्हणाला, सॉरी आंटी आणि कल्याणी आई, मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो, पण माझ्यासाठी शनायापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. तिच्यासाठी तुमचं थोडंसं बोलणं ऐकून घ्यायला मी तयार आहे. हे म्हणताच आहानने तो सँडल उचलून झाडांमध्ये फेकून दिला. आज तो पहिल्यांदाच राणे कन्स्ट्रक्शन्सच्या ऑफिसमध्ये चालला होता. त्याला हा विचार करून आनंद होत होता की आज त्याचं तिकडं स्वागत केलं जाणार आहे. तिकडं पोहोचताच आहाने जोरात दरवाजा उघडला आणि तो एका माणसाला धडकला. त्या माणसाला धडकल्यानंतर त्याच्या हातातला बुके खाली पडला. तो माणूस त्याच्या कपड्यांवरून आणि दिसण्यावरून खूप श्रीमंत वाटत होता. निळा सूट, डोळ्यांवर चष्मा अशा माझा तो आहानच्या समोर उभा होता. त्याचं नाव होतं पार्थ दीक्षित आणि तो शनायाचा क्लायंट होता, जो आत्ताच शनायाच्या केबिन मधून बाहेर पडला होता. आहानला धडकताच तो जोरात त्याच्यावर ओरडला, यू इडियट, दिसत नाही का तुला? मला कळत नाही की कुठून अशी लोक येतात ऑफिसमध्ये. या ऑफिसमध्ये उभं राहायची अवकात नाही तुझी आणि तू बागेत असल्यासारखं इथं फिरतोयस. कोण आहेस तू? बहुतेक पार्थ दीक्षितने आहानचे मळके कपडे बघून त्याला ऑफिस बॉय समजलं होतं. दीक्षितने एक नजर खाली पडलेल्या बुकेवर टाकली आणि त्या बुकेला आपल्या पायाखाली तोडवून तो निघून गेला. आहान उदास होऊन त्या बुकेमधली फुलं गोळा करू लागला, जो पार्थ दीक्षितने त्याच्या पायाखाली तोडवला होता. तिकडे शनायाने तिच्या केबिनमधून हे सगळं पाहिलं होतं. पार्थ दीक्षित तर तिकडून निघून गेला होता आणि तेवढ्यात आहानची नजर शनायावर पडली आणि तो त्याचा सगळा अपमान विसरून गेला. तो शनायाकडे बघून स्वतःशीच बोलू लागला, किती प्रेम करतेस ग तू माझ्यावर. माझा हा अपमान बघून तुझ्या डोळ्यात पाणी आलं. जाऊ दे शनाया, ही परिस्थिती नक्की बदलेल, बघ तू. हा विचार सुरू असताना तो शनायाच्या केबिनमध्ये आला. शनायाने केबिनचे सगळे पडदे लावून घेतले. तो शनायाकडे गेला आणि तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना पुसू लागला. जाऊ दे शनाया, जे झालं ते माझ्यासोबत झालं. यात तू टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. जे झालं ते झालं. आहानच्या तोंडून हे ऐकता शनायाला प्रचंड राग आला. ती ओरडून त्याला म्हणाली, लांब हो माझ्यापासून. तू निघून का नाही जात रे माझ्या आयुष्यातून? आयुष्य बिघडवून टाकलंयस तू माझं. शनायाच्या तोंडून हे ऐकताच आहानला धक्का बसला. शनाया त्याला असं काही बोलेल याचा विचार त्यानं अजिबात केला नव्हता. तो स्तब्ध होऊन शनायाकडे बघत राहिला. तेवढ्यात शनाया पुढे बोलू लागली, नवरा नाहीयेस तू माझा. माझ्या बाबांनी मला दिलेली शिक्षा आहेस तू. तुला काय हवंय माझ्याकडून? माझं लग्न बाबांनी जबरदस्ती लावलंय तुझ्याशी आणि त्या चुकीची शिक्षा आता मी भोगतीये. तू माझ्या योग्य कधीच नव्हतास
आणि तुला नवरा म्हणायला पण लाज वाटतेय मला आता. अरे आज ड्रायव्हर नव्हता म्हणून तुला इकडे बोलवलं होतं, पण मला हे माहिती नव्हतं की तू त्या लायकीचा पण नाहीयेस. इथे येऊन तू माझ्या एका जुन्या क्लायंट पार्थ दीक्षितला नाराज केलेस. शनाया रडत होती आणि आहानला दूर लोटत ती म्हणाली, जिथे जाईल तिथे अपमानाशिवाय तू मला काहीच देत नाहीस. अरे माझ्या आयुष्यातला एक काळा डाग बनून गेलायस तू. मला लाज वाटतेय तुझी. एवढं बोलून शनाया केबिनच्या बाहेर निघाली. आहान धावत तिच्या मागे गेला. तेव्हा वाटेत पडलेल्या बुकेकडे बघून ती म्हणाली, आणि हे काय आहे? अरे माझ्या ऑफिसात का घाण करतोयस? नंदू, डस्टबिन मध्ये टाके. एका नोकराला हे म्हणत ती तो बुके तिच्या पायाखाली तुडवून निघून गेली. पार्थ दीक्षित ऑलरेडी त्याच्या कारमध्ये शनायाची वाट बघत होता. त्यानंतर आहानच्या समोरून शनाया तिच्या क्लायंट पार्थ दीक्षितच्या गाडीमध्ये बसून एका बिझनेसच्या कामासाठी निघून गेली. आहानची नजर त्याच्या बाईककडे गेली. ती खटारा बाईक आहानच्या आयुष्याचा एक भाग बनून गेली होती. कंठ दाटून आहान स्वतःशीच बोलू लागला, मला वाईट नाही वाटलंय शनाया. मला माहितीये तू चुकीची नाहीयेस. माझी परिस्थितीच चुकीची आहे. पण मला हा विश्वास आहे, एक ना एक दिवस तू मला नक्की समजून घेशील. मी तुला या जगातलं सगळं सुख आणून देईन. तू फक्त माझी आहेस आणि या गोष्टीची जाणीव तुला लवकरच होईल. अशी आशा स्वतःला देऊन आहान स्वतःच्या बाईकवर बसला. तेवढ्यात त्याच्यासमोर एक मोठी आणि लक्झरियस काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली, ज्यातून एक मध्यमवयीन माणूस बाहेर आला. आहान त्याला बघून चकित झाला, कारण तो माणूस आहानला त्यावेळी तिथे अपेक्षितच नव्हता. तो माणूस आहान समोर आला आणि त्याला म्हणाला, किंग मास्टर, आशियातील सगळ्यात श्रीमंत कंपनी आणि सरनोबत ग्रुपचा अब्जावधी रुपयांचा बिझनेस एम्पायर तुमची वाट बघतोय. ती वेळ आता आलीये की तुम्ही तुमचा बिझनेस स्वतःच्या हातात घ्यावा. अचानक आपल्या समोर आलेल्या माणसाकडे बघून आहानला प्रचंड राग येत होता आणि त्याच रागात त्यानं विचारलं, मिस्टर विक्रम, तुम्ही इथं काय करताय? डोळ्यांवर गोल्डन चष्मा, महागडा सूट, हातात इम्पोर्टेड घड्याळ आणि दिसायला अत्यंत श्रीमंत असणाऱ्या त्या माणसानं आहानकडे तीक्ष्ण नजर टाकली आणि म्हणाला, मी तुम्हाला घ्यायला आलोय यंग मास्टर. आत्ता तुमच्याशी फार वाद नाही घालू शकत, कारण शेवटी मी तुमच्या वडिलांचा नोकर आहे. पण त्यांनी मला जे काम सांगितलंय ते मी पूर्ण करणारच. यावर आहान त्या माणसाला नजर रोखून बोलला, तुम्ही सरळ मुद्द्यावर या. कोड्यात बोललेलं मला अजिबात आवडत नाही. यावर विक्रम हलकेच हसून म्हणाला, एक चांगली बातमी आहे. मी तुम्हाला हे सांगायला आलो होतो की तुमचे वडील दिग्विजय सरनोबत यांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचा बिझनेस सांभाळावा. एशियातला सगळ्यात मोठा बिझनेस एम्पायर त्यांना तुमच्या हातात द्यायचा आहे. डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका मालामाल खर्चाबाई.